नमस्कार मंडळी. नवऱ्याला ढोकळा फुगलेला पाहिजे, चपाती पोळी पुरी सर्व काही फुगलेलं पाहिजे, पण बायको मात्र फुगलेली अजिबात आवडत नाही. ढोकळा चपाती पोळी पुरी फुगवणे एकदम सोपं, पण नवरा म्हणजे जरा विषयच हार्ड. चला तर ढोकळा कसा फुगवायचा ते पाहूया. ढोकळ्याचे बॅटर इन्स्टंट असो वा आंबवलेले ते चांगले फेटून घ्यायचे. दुसरी गोष्ट, या बॅटरमध्ये तेल टाकायचे. तेलामुळे ढोकळा छान फुगतो, जाळी पडते आणि ढोकळा मऊ लुसलुशीत होतो. तिसरी टिप्स म्हणजे ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे ते भांडं फ्रीहीट केलेल्या कढईत ठेवून द्यायचे. यामुळे भांड्यात ढोकळ्याचे बॅटर ओतले की लगेच कुकिंग प्रोसेस चालू होते आणि ढोकळा नेहमीपेक्षा जास्त फुगतो. चौथी टिप्स म्हणजे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सर्व साहित्य टाकून मिक्स करून झाल्यावर सर्वात शेवटी इनो किंवा सोडा टाकून फटाफट मिक्स करून कढईमधील ट्रेमध्ये ओतून घ्यायचे. हे बॅटर इनो सोडा टाकून जास्त वेळ बाहेर राहिले तर ढोकळा कमी फुगतो. झाकण लावून ढोकळा बेक करून घ्यायचा. मध्ये मध्ये अजिबात झाकण काढायचे नाही. या टिप्स फॉलो केल्या तर नक्की ढोकळा फुगेल. असा ढोकळा पाहून नवराही नक्कीच खुश होईल.